ठाणे महानगरपालिका कामगार कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर मार्ग निघावा यासाठी आज म्युनिसिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांनी ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेतली। तसंच 7व्या वेतन आयोगावर आधारित वेतन श्रेणी सर्व प्रचलित भत्त्यांमध्ये 100% वाढ करून करण्यासाठी युनियन बरोबर करार करणं, चतुर्थ श्रेणीतून तृतीय पदोन्नती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणं इत्यादी विविध विषयांवर सांगोपांग चर्चा केली। यावेळेला युनियनचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी, उपाध्यक्ष बिरपाल भाल, सरचिटणीस चेतन आंबोणकर, कोषाध्यक्ष विजय खानविलकर, सहाय्यक सरचिटणीस आनंदा पावणे इत्यादी उपस्थित होते। डिपार्टमेंट वाईज मीटिंगा लावायची आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। जसं पाणी खात्यातले प्रश्न आहेत तर पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याबरोबर मीटिंग होणार आहे। त्याच्यानंतर आपल्या गार्डन विभाग आहे, गार्डन विभागातले जे प्रश्न आहेत त्याच्यासोबत गार्डन विभागाचा अधिकारी असेल त्याच्याबरोबर आम्ही बसून बोलणार आहेत। त्याच्यानंतर घनकचरा विभाग आहे, घनकचरा विभागाचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी त्यांच्या अधिकाऱ्यांना बसवणार आहेत। घनकचऱ्यावरून मी तुम्हाला सांगतो की आता आपल्या इथे घनकचऱ्यामध्ये सर्वात मोठी अडचण अशी झाली की घनकचऱ्याच्या डंपर गाडीवरती जे कामगार असतात त्यांना 3-3, 4-4 तास वेटिंग करायला लागतं। म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर पण 3-4 तास काम करायला लागतं। तर त्यांना जो अधिकचा वेळ आहे त्याचं ओव्हर टाइम मिळावं किंवा मग त्यांना अधिकचा वेळ द्यायला लागू नये याची व्यवस्था त्यांनी करावी अशी मी त्यांना विनंती केली। मनीष जोशी साहेबांनी आम्हाला त्याच्यात माहिती दिलेली आहे की आमच्याकडे गाड्यांची कमी आहे डंपरची, ती आम्ही लवकरात लवकर वाढवतो आणि त्याच्याने मग ती पण अडचण दूर होईल। शिवाजी हॉस्पिटलचे आम्ही नर्स लोकांच्या भरत्या आहेत त्यांच्याविषयी सांगितलं। अनेक लोकांना सुट्ट्या मिळत नाहीत, त्यांच्या सुट्ट्या शिल्लक असतात पण दिल्या जात नाही। नर्स लोकांचे शनिवार रविवार या ज्या सुट्ट्या असतात, जसं आता शासनाने सांगितले की 5 दिवसाचा आठवडा करावा, तशी आम्ही त्यांना विनंती केली की ते तिकडे पण लागू करावं, फायर ब्रिगेडमध्ये पण लागू करावं। या अशा सर्व गोष्टींवर चांगली चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करू की तुम्ही ज्या मागणी केलेल्या आहेत त्या आम्ही पुढच्या आठवड्यापासूनच कामी लावू। तेव्हा मी तुमच्या माध्यमातून आयुक्त साहेबांना आणि रोडे साहेबांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं। धन्यवाद।